हिंदीवरून महायुती सरकारमध्येच मतभेद पाहायला मिळत आहेत। भाजप आणि शिंदेची भूमिका एकच आहे। हिंदीची सक्ती नाहीच, राज्यामध्ये मराठीची सक्ती आहे असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर अनिवार्य शब्द आम्ही हटवलेला आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। मात्र पहिली ते चौथी हिंदी नकोच अशी अजित पवारांची भूमिका आहे। हिंदीच्या वादावरून ठाकरे बंधू सरकार विरोधात एकत्र आले असले तरी सरकारमध्ये मात्र हिंदीच्या मुद्द्यावरून मतभेद आहेत। पहिली ते चौथी हिंदी नको अशी भूमिका अजित पवारांनी मांडली आहे। सरकारमध्ये असून अजितदादांचा हिंदीला विरोध आहे। काल मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली। मला असं वाटतं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथी मध्ये हिंदी असू नये, पाचवी पासून हिंदी असावं, पहिली पासून मराठी त्यांना शिकवावं, मराठी लिहिता वाचता त्यांना यावं। ज्यावेळेस ते पहिली पासून मराठी लिहायला वाचायला शिकतात त्यावेळेस त्यांना हिंदी पण लिहिता आणि वाचता येतं। फक्त बोलण्याच्या संदर्भात पाचवी पासून जरी सुरुवात केली तरी काही हरकत नाही, तेव्हा पाचवी पासून हिंदी सक्तीची करावी। आक्षेप घेणाऱ्यांशी बोलून निर्णय घेऊ, अनिवार्य शब्द काढला आहे अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी मांडली आहे। म्हणजे एकनाथ शिंदेंनी हिंदीला विरोध केलेला नाही, शिंदेंची भूमिका भाजपला सुसंगत अशीच आहे। राज ठाकरेंचा विरोध मोडण्यासाठी शिंदेंचे मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही अनिवार्य केली, सक्तीची केली। कुठलाही निर्णय जोर जबरदस्तीने लादला जाणार नाही। या हिंदी बाबत सारासार विचार करून सगळ्यांची चर्चा करून योग्य तो निर्णय या राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा, या राज्यातल्या जनतेच्या हिताचाच निर्णय घेतला जाईल। हिंदीच्या मुद्द्यावर भाजपनं हिंदीची सक्ती नसल्याचं म्हटलंय। फडणवीसांनी पहिली ते चौथी हिंदी सक्ती नसल्याचं स्पष्ट केलं आहे। माझं उद्धवजींना एवढंच सांगणं असेल की मराठी भाषेमध्ये टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत। हिंदी सक्ती नाहीच, मराठी सक्ती आहे, हिंदी ऑप्शनल आहे। शरद पवारांनी मात्र ठाकरे बंधूंची हिंदी विरोधातील भूमिका योग्य असल्याचं सांगत हिंदीला विरोध केलाय। त्याचा ठाकरे बंधू त्याचे मी स्टेटमेंट आता बघितलं, ते काही चुकीचं नाही। त्या स्टेटमेंटमध्ये कोणत्या स्टेटला हिंदी आणि हवी आणि नको आहे त्या दोन्ही गोष्टी सांगितले। शरद पवारांच्या नेत्यांनी तर ठाकरे बंधूंच्या मोर्चात सहभागी होणार असल्याचं सांगितलंय। मोर्चात आम्ही सहभागी होणार आहोत। त्यांचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं जे आव्हान आहे की पक्षभिन्निवेश बाजूला ठेवा आणि मराठीसाठी मोर्चात सामील व्हा, आम्ही तर मराठीचे भक्त आहोत। काँग्रेसने देखील हिंदीला विरोध केलाय। महाराष्ट्रात हिंदीची सक्ती नको अशी भूमिका काँग्रेसनं मांडली आहे। दोन्ही भावांचं निमंत्रण आलं तर मोर्चात सहभागी होण्याबद्दल काँग्रेस विचार करणार आहे। दरम्यान बाळा नांदगावकर यांनी मोर्चात सहभागी होण्याबद्दल विजय वडेट्टीवार यांना फोनही केलाय। महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची अजिबात आम्ही खपवून घेणार नाही आणि ते पहिली ते पाचवी पर्यंत तर अजिबात नको, सहावी नंतर आहेच ते मुळात आम्ही अनेक वर्षापासून सुरू आहे। एकंदरीतच ठाकरे बंधूंच्या मोर्चात महाविकास आघाडीतले सर्व पक्ष सहभागी होण्याची चिन्ह आहेत।